एकदम भारी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीचं एक महत्वाचं लेसन घेणार आहे. तो लेसन चालू आहे आपला पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. याचा ऑलरेडी आपला प्रॅक्टिस सेट 2.1 झालेला आहे. आज आपण सुरू करणार आहोत 2.2 प्रॅक्टिस सेट. बट 2.2 प्रॅक्टिस सेट मध्ये काही महत्वाच्या कन्सेप्ट आहे, त्या पहिले आपल्याला रिवाइज करायचे. ओके, आपण 2.1 मध्ये ऑलरेडी कोणता टॉपिक होता तो आपण घेतलाय. आता आपल्याला 2.2 मध्ये काही महत्वाच्या कन्सेप्ट आहे ते आपल्याला क्लिअर करायचे आहे. मग कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहे ते आपण बघणार आहे. तर पहिली जी कन्सेप्ट आहे ती कशावर डिपेंड आहे? 2 पॅरलल लाईन अँड 1 ट्रान्सव्हर्सल. बरोबर का नाही? काय? 2 पॅरलल लाईन्स आहे. ही एक लाईन आहे आणि ही काय बरं? दुसरी एक लाईन आहे. या दोन लाईन एकमेकांना काय? पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे समांतर, जसे रेल्वेचे रूल असतात. आणि ही लाईन त्याला काय बरं? ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतोय आपण? सांगा पटापट आन्सर. ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतो? जी लाईन 2 पॅरलल लाईनला काय करून जाते? इंटरसेक्ट करून जाते किंवा छेदून जाते, त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सव्हर्सल. मग ही काय राहणार तुमच्याली? ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. या दोन लाईन पॅरलल आहे, ए आणि बी. ह्या लाईन काय? दोन एकमेकांना पॅरलल आहे. मग 2 लाईन पॅरलल आणि एक लाईन जर ट्रान्सव्हर्सल असेल तर त्याच्या काही महत्वाच्या प्रॉपर्टी. प्रॉपर्टीमध्ये दोनच गोष्टी. एक म्हणजे काय? असे 2 अँगल असतील जे एकमेकांना इक्वल असतील. बरोबर ना? इक्वलच. आणि दुसरं काय? असे 2 अँगल असतील ज्यांची ऍडिशन 180 राहील. 180 म्हणतो आपण. बरोबर ना? या दोनच प्रॉपर्ट्या, बाकी कोणत्याही प्रॉपर्ट्या नाहीये. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं, बघा आता लक्ष द्या, मी इथे लिहितो, काही नाव वगैरे लिहितो. सपोज हा अँगल आहे ए, हा अँगल आहे बी, हा अँगल आहे सी, हा अँगल आहे डी. सपोज आहे पी, क्यू, आर अँड एस. हे 4 आणि वरती 4 आणि खाली 4 असे अँगल्स काढले. बरोबर ना? मग या अँगलच्या प्रॉपर्टी आहे. तर पहिली प्रॉपर्टी आहे करस्पॉन्डिंग अँगल. कोणती बरं? करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय रे? करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे असे अँगल ज्यांचे तोंड एकाच दिशेला आहे. बरोबर ना? कोणते? एकाच दिशेला. मग करस्पॉन्डिंग अँगल कोणता दिसतो बघा? ए ला करस्पॉन्डिंग कोणता असेल रे? पी असेल. असेल का नाही? ए ला काय असेल? पी. ह्या बी ला कोणता करस्पॉन्डिंग असेल बरं? क्यू करस्पॉन्डिंग असेल. बरोबर का नाही? मी पेन चेंज करतोय म्हणजे कळेल तुम्हाला. आर ला कोण करस्पॉन्डिंग आहे? सी. आणि एस ला कोण करस्पॉन्डिंग आहे? डी. बरोबर का नाही? आणि करस्पॉन्डिंग अँगल नेहमी कशा असतात? इक्वल. कशा असतात? इक्वल. म्हणजे याचा अर्थ अँगल ए इज इक्वल टू अँगल कोणता राहणार आहे? पी. बरोबर का नाही? अँगल बी इज इक्वल टू अँगल काय राहणार आहे बरं तुमचा? क्यू. अँगल सी इज इक्वल टू काय राहणार आहे? अँगल आर. आणि अँगल कोणता राहील आपला? डी. डी इज इक्वल टू काय राहणार आहे अँगल तुमचा? यस. करस्पॉन्डिंग अँगल आर ऑलवेज इक्वल और कॉन्करंट. बरोबर का नाही? म्हणजे याचा अर्थ हा झाला, ए अँगल जर तुमचा 120 डिग्री असेल तर पी सुद्धा. तुमचा सी अँगल जर 100 असेल तर तुमचा आर सुद्धा. इथपर्यंत काय? याला काय म्हणतो आपण? करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. बरोबर? काय म्हणतो? करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग अँगल आर ऑलवेज इक्वल. ते समानच असतात एकमेकांना. करस्पॉन्डिंग. सेकंड गोष्ट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे अपोजिट. हे आपण फक्त कोणासाठी शिकतोय? 2 लाईन्स आर पॅरलल अँड 1 ट्रान्सव्हर्सल. ज्यावेळेस 2 लाईन एकमेकांना पॅरलल नसतात तेव्हा मात्र प्रॉपर्टी वेगळ्या असतात. बरोबर ना? हे आपण मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलोय. या प्रॅक्टिस सेट मध्ये फक्त 2 लाईन पॅरलल आहे आणि एक लाईन काय? ट्रान्सव्हर्सल. मग यांचा नियम आहे काय? सेकंड काय बघा? ए आणि सी हे दोघं कसे असणार आहे? अपोजिट. आणि अपोजिट कसे असतात? इक्वल. अपोजिट अँगल ऑलवेज इक्वल. म्हणजे मला हे म्हणायचंय अँगल ए इज इक्वल टू अँगल काय राहणार तुमचा? सी. अँगल बी इज इक्वल टू अँगल काय राहील? डी. अँगल पी इज इक्वल टू अँगल काय राहणार आहे? आर. अँगल क्यू इज इक्वल टू अँगल काय राहणार आहे? यस. म्हणजे अपोजिट अँगल नेहमीच कसे असतात रे? इक्वल असतात. कसे असतात? इक्वल.
अपोजिट कुठं पण कधी पण कसा पण अपोजिट अँगल आले तर ते काय राहतात नेहमी इक्वल. म्हणजे अँगल जर ए हा जर 100 डिग्री असेल तर सी सुद्धा, बी अँगल जर तुमचा 45 असेल तर डी सुद्धा 45. अपोजिट अँगल आर ऑलवेज इक्वल. कळलं नाही? ओके. नेक्स्ट आपण बघूया थर्ड वाली प्रॉपर्टी आपल्याला बघायची ती म्हणजे काय, इंटिरियर अँगल. कोणते बघायचे, इंटिरियर अँगल्स. मग आता इंटिरियर अँगल म्हणजे काय, मधून. याच्या पुढे आपल्याला जाऊन काय बघायचं आहे, इंटिरियर अल्टरनेट पण बघायचं आहे. पण ही इंटिरियर म्हणजे काय, मधून आहे. अल्टर झाले का नाही. म्हणजेच काय, इंटिरियर अँगल कसे असतात बघा, आता समजून घ्या एकदा. इंटिरियर अँगल कोणते राहील पहिले डायग्राम मध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला ते कळायला थोडं सोपं जाईल. ह्या बी ला इंटिरियर कोणतं राहील रे, पी. अल्टरनेट करायचं आहे का नाही, अल्टरनेट पुढे. ए ला कोणता राहील, पी. मग आता लक्ष द्या बरं, सी ला कोणता राहील बरं, क्यू. बघा इंटिरियर म्हणजे मधून आहे, पण अल्टर झाले का नाही, मधून. म्हणजे याचा अर्थ अँगल डी आणि अँगल कोणता बरं आपला, पी, हे एकमेकांना काय इंटिरियर आहे. आणि इंटिरियर अँगलची नेहमी प्रॉपर्टी लक्ष ठेवा काय असते, सम ऑफ इंटिरियर अँगल इज 180 डिग्री. इंटिरियर अँगलची ऍडिशन नेहमी काय असते, 180 डिग्री असते. अजून कोणतं इंटिरियर, सी आणि क्यू पण आहे ना. मग आपण म्हणू शकतो अँगल सी प्लस अँगल क्यू इज इक्वल टू काय राहणार आहे, 180. इंटिरियर अँगलची ऍडिशन नेहमी काय असते, जरा सांगा, इंटिरियर अँगलची ऍडिशन नेहमी काय असते, लक्षात येईल ना. नेहमी लक्षात ठेवा इंटिरियर जे अँगल असतात त्यांची ऍडिशन काय असते, नेहमी 180 डिग्री. आपल्याला फोर्थ वाला बघायचा आहे तो म्हणजे काय, इंटिरियर अल्टरनेट अँगल. इंटिरियर अल्टरनेट अँगल. आता बघा याच्यात याच्यात काय फरक आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे, हा फक्त इंटिरियर होता. बट हा काय झालाय आता, इंटिरियर आहेच पण आता अल्टर करायचं आहे. काय करायचं आहे, अल्टर. मग आता बघा लक्ष द्या मी काय म्हणतो. मग बघा इंटिरियर अल्टरनेट अँगल काय आहे, इंटिरियर म्हणजे मधले बरोबर, पण आता काय करायचे, अल्टर करायचे. मग बी ला अल्टरनेट कोणता राहील, राहील का नाही राहणार. मग बघा अँगल कोणता बरं, डी, आणि अँगल काय राहील बरं, क्यू. हे एकमेकांना काय इंटिरियर अल्टरनेट. आणि इंटिरियर अल्टरनेट अँगल ऑलवेज इक्वल. म्हणजे याचा अर्थ हा डी अँगल जर 45 असेल तर क्यू अँगल सुद्धा नक्की कळेल, काही डाऊट राहील का नाही. अजून कोणतं सांगता येईल बरं आपल्याला, सी आणि पी पण सांगता येईल ना. अँगल सी इज इक्वल टू अँगल काय राहील बरं, पी. इक्वलचा अर्थ काय, समान. म्हणजे तुमचा हा पी अँगल जर 125 असेल तर सी अँगल सुद्धा किती राहणार आहे, 125. कळालं कितपर्यंत, नक्की काही डाऊट राहील का नाही. इंटिरियर अँगल बघितला, त्यानंतर अल्टरनेट इंटिरियर बघितला. त्यानंतर आपल्याला एक बघू पाचवा अँगल कोणता बरं, एक्सटिरियर इंटिरियर. तर एक्सटिरियर अँगल कोणता बघायचा आहे, एक्सटिरियर अँगल. एक्सटिरियरचा अर्थ काय असतो, बाहेरून. काय असतो, बाहेरून. मग आता बाहेरून कसा असतो बघा, म्हणजे हा ए ला, हा इकडे तोंड करून आहे ना, तर हा कुठे असेल, इकडे तोंड करून. मग हा काय असणार आहे, ए ला सी, हा काय असणार आहे, एक्सटिरियर अँगल. बी ला काय राहणार आहे, हा एक्सटिरियर म्हणजे बाहेरून. हे दोनच असतात. मग काय बघा, अँगल ए आणि अँगल कोणता बरं, यस. हे काय एकमेकांना एक्सटिरियर अँगल आहे. म्हणजे काय, सॉरी, एक्सटिरियर म्हणजे काय, बाहेरून आहे. जे बाहेरून अँगल असतात का त्यांची ऍडिशन नेहमी किती असणार आहे, 180. हे लक्षात ठेवा. इंटिरियर अँगलची ऍडिशन सुद्धा किती असते, 180. एक्सटिरियर अँगलची ऍडिशन सुद्धा किती असते, 180 असते. अजून कोणतं राहिलं बरं, अँगल बी प्लस अँगल कोणता बरं, बी ला आर राहील ना, इज इक्वल, हे सुद्धा किती राहणार आहे, 180 डिग्री.
आणि अल्टरनेट पण एक प्रकार आहे. मग आता जरी तुम्हाला नाही तरी सांगून ठेवतो, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. एक्सटिरियर म्हणजे काय, बाहेर. अल्टरनेट म्हणजे काय, साईड चेंज करायची. म्हणजे आता काय होईल बघा, इथं तुम्हाला मी ड्रॉ करून देतो. डायग्राम काढली ना तरच तुम्हाला लवकर कळेल. घरी जाऊन डायग्राम काढायचे बरं का, या सर्वांचे डायग्राम सेपरेटच पाहिजे. मग मला सांगा, ए हा एक्सटिरियर आहे, पण त्याला आता एक्सटिरियरच पाहिजे आणि अल्टर करून पाहिजे. मग कोणता राहील रे, आर रे, बरोबर. आणि नेक्स्ट अजून कोणता राहिला, ए ला एक्सटिरियर म्हणजे बाहेरूनच पाहिजे, पण अल्टर करून पाहिजे, म्हणजे साईडच्या ह्या बाजूने पाहिजे. म्हणजे कोणता राहील रे, यस. म्हणजे अँगल बी आणि अँगल यस हे काय बरं, एक्सटिरियर अल्टरनेट. आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल ऑलवेज इक्वल. जशी हे इक्वल असतात का, तशी ते सुद्धा काय असतात, इक्वल. तर ह्या 5-6 प्रॉपर्ट्यांवरती आपला पुढचा प्रॅक्टिस डिपेंड आहे. कळालं का सर्वांना, नक्की काही डाऊट राहील का. आपण पहिले पण काल पण याची रिव्हिजन एक घेतलेली आहे, बरोबर. हे तुम्ही लिहून पण आणलेलं आहे. आता फक्त आपल्याला याच्यावर काय करायचे आहे रे, प्रॅक्टिस सेट घ्यायचा. काय घ्यायचं आहे, प्रॅक्टिस सेट. चला ओपन करा बुक सर्वांनी. आता प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायच्या. आपलं नाव आलं मध्ये, बरोबर ना. चला आता प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे 2.2. काय बरं पहिले एक्झाम्पल, मग सिंपल एक्झाम्पल आहे तुमच्या समोर आहे बघा. काय पहिलं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय करायचं तुम्हाला, एक अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. आता डायग्राम काय दिली ती डायग्राम मी एकदा ड्रॉ करतो बरं का. डायग्राम काढली तर आपल्याला लवकर कळेल, तोपर्यंत कळणार नाहीये. 2 लाईन एकमेकांना पॅरलल आहे, बरोबर का. आणि एक लाईन काय रे, ही ट्रान्सव्हर्सल. आपण ही प्रॅक्टिस सेट 2.2 चं फर्स्ट एक्झाम्पल बघतोय. अशी डायग्राम आहे आणि ह्या डायग्रामला नाव पण दिले आपल्याला लाईन्सला. हे काय नाव आहे बरं, इथं पी. या 2 लाईन ज्या पॅरलल त्यांना काय नाव दिले, एम अँड एन. बरं अजून काही दिलंय का, येस. इथं बघा हा अँगल किती दिलाय रे, 3x. हा अँगल किती दिलाय आपल्याला, फक्त x दिलेला आहे. ह्या 2 लाईन एकमेकांना पॅरलल. बघा क्वेश्चन मध्ये सांगितलं, इन द ऍडजॉइनिंग फिगर इफ लाईन m इज पॅरलल टू लाईन n. म्हणजे m आणि n काय एकमेकांना पॅरलल आहे. अँड लाईन p इज ट्रान्सव्हर्सल. आणि लाईन काय दिली, एक ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. कसली व्हॅल्यू काढायची आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची तुम्हाला व्हॅल्यू काढायची. मग हे जे 2 अँगल दिसतात का, हे कोणते प्रॉपर्टीचे बरं सांगते, इंटेरियर अँगल. कोणते आहे, इंटेरियर. आपण मग कशी शिकलो. मग इंटेरियर अँगलची काय प्रॉपर्टी असते रे, इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय असते, व्हेरी गुड. इंटेरियर अँगलची ऍडिशन किती असते, 180 म्हणजे 180 असते. मग आता तेच तर होणार आहे. गिवन आन्सर मध्ये आपण लिहू शकतो, गिवन अँगल्स आर कोणते बरं, इंटेरियर, बरोबर ना. आणि मग इंटेरियर अँगलची ऍडिशन किती असणार आहे, 180. तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची, फक्त x ची काढायची. मग आता इंटेरियर अँगलची ऍडिशन जर 180 असेल तर हा अँगल किती बरं, पहिला 3x, दुसरा किती बरं x. यांची ऍडिशन किती राहणार आहे रे, 180 डिग्री राहणार आहे, बरोबर का. मग आता फक्त व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला, x ची. मग 3x + 1x किती होणार आहे रे, 4x इज इक्वल टू काय राहणार आहे, 180 डिग्री. हा 4 इकडे मल्टिप्लाय अपोजिट साइडला गेला काय होईल, डिवाइड होईल ना. मग x इज इक्वल टू 180 अपॉन किती होणार आहे, 4. 4 ने डिवाइड होईल का इथं, होईल ना. 4 1 जा 4, 4 4 जा किती होणार आहे, 16. किती राहिला उरला, 2. 2 वरती हा आपण 0 घेऊन टाकू ना. पुन्हा 4 1 जा 4, 4 5 जा किती होणार आहे. म्हणजे आपलं आन्सर किती आलं, देअरफॉर x इज इक्वल टू किती आलं, 45 डिग्री. आहे का असा ऑप्शन, तो ऑप्शन आहे आपला सी ऑप्शन आहे. कळालं का सर्वांना, नक्की काही डाऊट राहील थोडा तरी, अजिबात नाही. पहिला क्वेश्चन कळाला नक्की. आपण आता घेऊया क्वेश्चन नंबर 2.
कोणता घ्यायचा? क्वेश्चन नंबर 2. करून हे रफ नक्की कळाले सर्वांना? काय म्हणते मॅडम? काही नाही ना? तिचं म्हणणं सर लिव्ह का नको आम्ही, बरोबर ना? घरी जाऊन लिहा आता, हे चालेल का नाही? बघून लिहू शकतात ना? कळालं का नाही? कळालं, पण 100% कळालं? काही थोडा तरी डाऊट राहिला का? नाही. फिलिंग द ब्लँक आहे. सेकंड क्वेश्चन काय? सेकंड बघा, पुन्हा डायग्राम दिली तुम्हाला, पुन्हा मी डायग्राम ड्रॉ करतोय. 2 लाईन उभे पॅरलल दिल्या, बरोबर ना? ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. ह्या दोन एकमेकांना काय दिलंय बरं आपल्याला? पॅरलल. आणि ही अशी एक काय दिली आपल्याला? ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल लाईनला काय नाव दिलंय रे आपलं? काय नाव दिलंय? यल. आणि ज्या दोन पॅरलल लाईन त्यांना काय नाव दिलंय बरं आपलं? ए अँड बी असं नाव दिलंय, बरोबर ना? बरं, अजून काय दाखवलंय बरं? या इथला अँगल किती दाखवला आपल्याला? 4x. आणि इथला किती दाखवलाय रे? 2x. आणि कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? एक्सचीच व्हॅल्यू काढायची. कितीची व्हॅल्यू काढायची? एक्सची. मग आता मला सांगा, इथला अँगल आणि हा अँगल कोणत्या प्रॉपर्टी मध्ये मोडेल रे? अल्टरनेट नाही, अल्टरनेट वेगळे असते ना बाबा. ही लिनियर एकाच रेषेवर आहे ना, एकाच रेषेवर जेव्हा अँगल असतात तेव्हा ते काय होतात? लिनियर होतात. आणि लिनियरची आपण प्रॉपर्टी शिकलोय. लिनियर अँगलची ऍडिशन किती असते? 180 नसते. किती असते? 180 असते का नाही? मग आपल्याला तेच फक्त फिलिंग द ब्लँक करायचं आहे ना. मग हे दोन अँगल आहे. पहिला अँगल कोणता? अँगल 4x. दुसरा अँगल कोणता आहे बरं? 2x. या दोघांची जर आपण ऍडिशन जर केली तर ती ऍडिशन किती यायला पाहिजे? 180 डिग्री यायला पाहिजे ना. मग हे अँगल वगैरे काही लिहायची परत गरज नाही आपल्याला. मग आपण लिहू शकतो 4x + 2x = 180 डिग्री. कळलं ना? दोन अँगलची ऍडिशन किती इथं? 180. बिकॉज रिझन लिहा. रिझन काय आहे? लिनियर अँगल. लिनियर अँगलची ऍडिशन नेहमी किती असते? 180 डिग्री. नेहमी लक्षात ठेवा. एकाच लाईनवर जर असेल तर ते लिनियर अँगल असतात. मग या दोघांची ऍडिशन किती होणार आहे? 4x + 2x म्हणजे किती होणार आहे? 6x = किती आहे? 180 डिग्री. मग हा 6 मल्टिप्लाय आहे ना, ऑपोजिट साइडला गेलं काय होईल? डिवाइड होईल. मग x = 180 डिग्री अपॉन 6 डिवाइड होईल का इथं? किती? 6 1 जा 6, 6 3 जा, हा 0 तसंच राहिला. आणि देअरफॉर x = किती आला आपला? 30 डिग्री. आणि आपल्याला x अँगलच काढायचा होता ना, फक्त अँगल एक्सच काढायचा आहे ना. मग किती आला तो? 30 डिग्री. ऑप्शन नंबर आहे का 4? हे आपला आन्सर राहणार आहे. कळालं का? नक्की एकदम? काही थोडा तरी डाऊट राहील? नक्की. मग घ्यायचा का थर्ड वाला क्वेश्चन? हा कोणता बघितला आपण? क्वेश्चन नंबर 2 बघितला. आता क्वेश्चन नंबर आपण बघूया 3 वाला. आता क्वेश्चन नंबर आहे आपला 3. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. काय बरं? इन द ऍडजॉइनिंग, पुन्हा एक डायग्राम दिली. मी पहिले डायग्राम ड्रॉ करतो. चला, काय दिले आपल्याला? एक डायग्राम. 2 लाईन पॅरलल दिल्या. अच्छा, 4 दिले आय थिंक इथे ना. ह्या 2 लाईन पॅरलल आहे आणि ह्या पण 2 लाईन एकमेकांना पॅरलल आहे. अशी डायग्राम. दोन्ही पण लाईन एकमेकांना पॅरलल आहे सोना. हो, खालचा क्वेश्चन आहे का आपला? ओके ओके. हा मी पुढचा घेतला. मला वाटलं पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर कोणता? 2 वाला आहे. मग हा क्वेश्चन कोणता आहे? 2 वाला क्वेश्चन काय बघा. हा 2 लाईन वेगवेगळ्या आहे नाही का. इथं लाईन थोड्या वेगळ्या मारले. आडव्या काय एकमेकांना पॅरलल आहे. इथं ट्रान्सव्हर्सल ही पण आहे, ट्रान्सव्हर्सल ही पण आहे. 2 ट्रान्सव्हर्सल देत म्हणजे 2 पॅरलल लाईन आहे आणि 2 काय? झोपतो काय? नाही ना. बरं आहे तुझं सर्व? घरचे बिरचे बरे आहे सर? लक्ष दे ना. मग टेन्शन मध्ये तुला? नाही टेन्शन मध्ये? व्हेरी गुड.
बरं, आता लक्ष द्या इकडं. बाकी घरी लिहिलं तरी चालेल तुम्हाला, आज लगेच टाकणार आहे मी. बरं, काय काय दिलं यांचं नाव? याला काय म्हटलंय बाबड्या? टी. यांना काय म्हटलंय इथं? यस. ज्या दोन लाईन एकमेकांना पॅरल त्यांना काय म्हटलंय? पी अँड क्यू असं नाव आहे, बरोबर ना? पुढं काय दिलंय बरं आपल्याला अजून? हा अँगल किती दिलाय रे आपल्याला? एक्स. इथं वरती किती दिलंय आपल्याला? 40 डिग्री. 40 डिग्री. अजून कोणता दिलाय आपल्याला? वाय दिलाय. इथं कोणता दिलाय आपल्याला? वाय. आणि इथं किती दिलाय? हा काय 40 आणि हा काय 70. इथला 70 दिलाय, बरोबर का नाही? एवढं सर्व दिलंय. आणि काय काढायचंय बरं? इन गिवन ऍडजॉइनिंग फिगर पॅरल लाईन एल सॉरी लाईन पी अँड लाईन क्यू हे एकमेकांना काय दिले आपल्याला? पॅरल दिले. अँड टी एस आर ट्रान्सव्हर्सल लाईन ऑलरेडी आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. देन फाइंड अँगल एक्स अँड अँगल वाय. कोणता काढायचा? अँगल एक्स. क्वेश्चन मध्ये आपण रीड करतो अँगल वाय हे दोन काढायचे. कशावरून काढायचे? दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून. क्वेश्चन कळाला काय? ही डायग्राम दिलेली, हा अँगल दिला 40 डिग्री, हा अँगल किती दिला आपल्याला? 70 डिग्री. आणि कोणता अँगल काढायचा आहे? एक्स वाला. आणि कोणता काढायचा आपल्याला? वाय वाला, बरोबर ना? आता एक काम करू, आपण फक्त एक्सचा विचार करायचा. कसला? एक्सचा. म्हणजे एक्सचा जर आपण विचार केला ना रे, तर ही लाईन विसरून जा. कोणती? एस वाली लाईन विसरून जा. मग आता आपल्याला हा अँगल किती दिलाय? 40. हा किती दिला आपल्याला? एक्स. आणि एक्स काढायचा आहे. या दोघांमध्ये काही प्रॉपर्टी आहे का? कोणती प्रॉपर्टी? कोणती प्रॉपर्टी? लिनियर. लिनियर म्हणजे मधून. हे मधून आहे का? हे मधून आहे का? हा ना, हा मधून थोडा आहे. अल्टरनेट आहे का? अल्टरनेट म्हणजे लाईनच्या ह्या बाजूने लाईनच्या त्या बाजूने. एक्सटिरियर. एक्सटिरियर अल्टरनेट बिल्टरनेट आहे काय? नाही. फक्त हे काय आहे? एक्सटिरियर अँगल. याला विसरून जा ना बाबडन. ही लाईन काय आहे? एस लाईन काय करा? विसरून जा. गेले का विसरून? मग आता हे बाहेरचे नाही, ही तिकडे, त्याचं तोंड तिकडे, याचं तोंड इकडे, बाहेर गेले ना. बाहेर गेले म्हणजे काय राहील? एक्सटिरियर राहतात. आणि तिने अल्टर केलं की एकमेकांना? नाही केलं. एकाच बाजून थांबेले. एकाच बाजूने म्हणजे फक्त काय? एक्सटिरियर अँगल. आणि एक्सटिरियर अँगलची प्रॉपर्टी काय असते? किती असतं? काय असतं? का इक्वल असतात का? ऍडिशन काय असते? व्हेरी गुड. तुम्हाला एक छोटी गंमत सांगू का? एकदम विदाउट टेन्शन एक गोष्ट सांगतो. मला सांगा, हा अँगल कसा? हा आणि हा अँगल दिसायला सारखे आहे का? थोडे छोटे मोठे आहे ना. जिथं तुम्हाला छोटा मोठा अँगल दिसला तर डोक्यात एकच आणायचं, दोघांची ऍडिशन किती? 180. दिसायला सारखे आहे का? दिसायला सारखे नसल तर त्यांची कन्फर्म ऍडिशन किती राहणार? त्यामुळे झोपत जरी विचारलं हे दोन कसे, लगेच म्हणायचं एक छोटा एक मोठा, ऍडिशन 180. संपलं. तुमची बुद्धी छोटी, 8वीला आहे तुम्ही, तुम्हाला लय काय असं अवघड विचारणार नाही. हा, पण त्यासाठी दोन लाईन काय लागतात? पॅरलल लागतात. दोन लाईन जर पॅरलल नसेल तर मग उत्तर तुमचं चेंज होईल, आन्सर चेंज होईल. इथं मात्र काय बरं? दोन लाईन पॅरलल आहे, बिनधास्त ठोकायचं आन्सर. ठोकायचं म्हणजे व्यवस्थित लिहायचं. एक छोटा आणि एक मोठा दिसला का काय राहील? 180. आता मी तुम्हाला याच्यातच विचारतो, चला मला सांगा बाबड्यांनो, इथला एक अँगल आहे, इथला एक अँगल आहे, यांची प्रॉपर्टी काय असेल? इक्वल. बाबड्यांनो दिसायला सारखा आहे ना, हा पण मोठा आहे तो पण मोठा आहे ना, दिसायला सारखे आहे ना, तर डायरेक्ट काय म्हणायचं? संपलं. प्रॉपर्टी आहे फक्त अभ्यासाला, आन्सर द्यायला हे ट्रिक्स आहे. कळालं काय बोललो? बर, अजून सांगतो. इथला अँगल आणि इथल्या अँगलची काय राहील प्रॉपर्टी? इक्वल राहणार. इथला आणि इथला काय राहील रे? मोठे मोठेच ना, संपला विषय. आता इथला आणि इथला काय राहील रे? यातडा आणि उत्तर नका देऊ काही पण. हा, 180. एक अँगल कसा आहे आणि एक अँगल कसा आहे? व्यवस्थित आहे सर्वांची, काही डाऊट नाही ना? कोणी घेऊन नाही ना आलं? चहा पाणी काही नाही ना घेऊन आलेलं? व्यवस्थित आहे ना? मग एक छोटा आणि एक मोठा म्हटल्यावर काय म्हणायचं? ऍडिशन 180. अँगल जर सारखे सारखे दिसत असेल तर काय म्हणायचं? इक्वल. आलं का लक्षात? या ज्या आपण तुम्हाला 5 प्रॉपर्ट्या सांगितल्या आहे ना, या सर्व ह्याच बेसिसवरती.
वेगळं काहीच नाहीये. मग आता बघा कायदा आपण करू. हा बाकीचा रिकामा उद्योग आपण रब करून टाकू, याची काही आपल्याला गरज नाही. एवढीच आपला क्वेश्चन आहे. काय काढायचं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू काढायची. मग आता इथला अँगल काय राहणार आहे, एक्सटेरियर. ऍडिशन किती राहणार आहे, ऍडिशन राहील का इक्वल राहील, ऍडिशन राहील. किती राहील, ऍडिशन म्हटलं 180, बाकी कोणती ऍडिशन राहणार नाही इथं तरी. मग आता काय बघा, अँगल 40 डिग्री प्लस दुसरा कोणता अँगल एक्स इज इक्वल टू काय राहणार आहे 180 डिग्री. पण रिझन लिहायचं, रिझन काय बरं याचं, रिझन काय राहील, कोणती अँगल, हा वरती हा खाली आहे ना, एक्सटेरियर अँगल. हे रिझन लिहिणं महत्वाचं बरं का. मॅथला सवयच पाहिजे आपल्याला, एक स्टेटमेंट लिहिलं का लिहिलं ते रिझन लिहिता आलं पाहिजे. कारण की 8वी 9वी 10वी 11वी 12वी त्याच्यावर तुम्हाला मार्क्स असतात. कळलं. मग आता हे जर का अँगल काढून टाका, मग अँगलची आपल्याला गरजच नाहीये. म्हणजेच काय राहील रे, 40 प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. हा आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, एक्सची. 40 प्लस तिकडे गेला काय होईल मायनस. मग एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40. 180 मायनस 40 किती होणार आहे रे, 140 डिग्री. बरोबर का नाही. अँगल म्हणजे कशात लिहायचा असतो, डिग्री. एकची व्हॅल्यू काढायला लावली, आली का आपली एकची व्हॅल्यू. मग गंमत बघा ना, हा छोटा आहे म्हणजे 40 आहे, साहजिक हा अँगल कसा आहे, मोठा आहे म्हणजे किती आला 140. 140 डबल 99 झाली, डबल 90 म्हणजे 180, किती आहे 140. आलं का लक्षात. आता क्वेश्चन हा कोणता बघितला आपण, पहिला, ज्याच्यात काय फाइंड आउट केलं, एक्सची व्हॅल्यू. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, वायची व्हॅल्यू. मग आता एक्स ही टी लाईन विसरून जा. आता ह्या दोन लाईन आहे, ह्या दोन लाईन कशा आहे एकमेकांना, एक तर ते इंटेरियर पण म्हणा तर एकच इंटेरियर, एक बाहेर पळालाय, एक एक्सटेरियर म्हणावं तर एक मध्ये पळालाय. इंटेरियर एक्सटेरियर आहे का, नाहीये. बरं इंटेरियर नाही एक्सटेरियर नाही म्हणून अल्टरनेटचा प्रश्नच नाही राहिला आपल्याकडे काय, मग लिनियर म्हणायचं. काय म्हणायचं, एकाच लाईनीवर आहे ना. आणि लिनियरचा नेहमी काय असते प्रॉपर्टी, 180. एक मोठा आणि एक छोटा अँगल दिसतोय ना, एक जिथं छोटा आणि मोठा दिसला का तिथं काय टेकवायचं आपल्याला 180. आलं का. मग आता तिथं काय, अँगल वाय प्लस अँगल 70 डिग्री इज इक्वल टू काय राहणार आहे 180 डिग्री. अँगल काढून टाका. बरं हे का आले तर रिझन लिहायचं, रिझन इम्पॉर्टंट सांगितले तुम्हाला. काय असतं हे, लिनियर अँगल्स. आलं का लिनियर अँगल्स. मग आता वाय प्लस काय होणार आहे बरं, वाय प्लस 70 इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला फक्त व्हॅल्यू कोणाची काढायची रे, वायची. मग 180 मायनस किती होणार आहे 70. मग 180 तून 70 गेल्यावर काय राहील बाबड्यांनो इथं 110 डिग्री. वायची व्हॅल्यू किती आली, तुम्हाला काय विचारला होता, एक्स आणि वाय. जमला का सर्वांना, नक्की काही डाऊट राहील थोडा तरी. हा क्वेश्चन नंबर काय आता आपला, नक्की कळेल तू, काही डाऊट नक्की. साई तुला वाकडे तिकडे का राहिला, मग सरळ बस ना, बाहेर नको काढू पाय पाय, सरळ बस. कळालं का सर्वांना, नक्की एकदम काही डाऊट कोणालाच नाही, 100%. घ्यायचं का मग पुढचा, व्हेरी गुड. आता आपल्याला बघायचा आहे क्वेश्चन नंबर 3. बरोबर. आता डायग्राम ती मगासारखी आपण जी काढत होतो, दोन्ही पण लाईन एकमेकांना कशा आहे या पॅरलल. दोन आडव्या लाईन पॅरलल आहेत आणि दोन उभ्या अशा तिरप्या आहेत. हा क्वेश्चन नंबर आपण बघतो इथं 3 वाला. बर ह्या ज्या वरती लाईन यांना काय नाव दिलंय, पी अँड क्यू. या दोघांना एल अँड एम असे नाव दिले. काय म्हणते,
कळतंय ना? नक्की का? काय कळतंय? मॅथ कळतंय, बरोबर ना? बरं अजून काय दिलंय बरं आपल्याला? इथे एक अँगल दिलाय, हा अँगल किती दिलाय? नाही रे, 80 डिग्री. किती दिलाय? 80 डिग्री. अजून कोणता दिलाय का? नाही. काहीच दिलं नाही का? इथे ए दिलाय, बरोबर. इथं काय इकडे दिलाय बी, आणि इकडे काय दिलाय सी. बी आणि सी सारखे आहे का रे? बी आलं तर सी आपोआप येईल, आणि सी आलं तर बी आपोआप येईल. कारण की दोन्ही लाईन पॅरलल आहे, ह्या पण पॅरलल आहे, त्या पण पॅरलल आहे. आता गडबड अशी आहे का ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे, मग ह्या दोन ट्रान्सव्हर्सल आहे, बरोबर ना? बरं ह्या बी पॅरलल आहे, तर आता ह्या काय होईल मग? ट्रान्सव्हर्स. अलग लक्षात. मग आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढली बघा, दिलेल्या क्वेश्चन मध्ये इन गिवन फिगर लाईन पी अँड क्यू आर पॅरलल आहे ना, क्वेश्चन मध्ये दिलंय. नेक्स्ट काय दिलंय आपल्याला? लाईन एल अँड एम ऑल्सो आर पॅरलल, या दोन्ही सुद्धा काय? पॅरलल. फाइंड द मेजर ऑफ अँगल, कोणता काढायचा रे आपल्याला? अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी, हे आपल्याला काय करायचे? फाइंड आउट करायचे. युजिंग द मेजर ऑफ गिवन अँगल जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे हा जे 81 अँगल दिलाय का, त्याच्यावरून आपल्याला अँगल ए, अँगल बी, अँगल सी हे तिन्ही पण काढायचे. बरं फक्त अँगलच नाही काढायचं, त्याचं रिझन पण लिहायचं, कारण ते जस्टिफाय म्हटलंय, बरोबर ना? त्याचं रिझन लिहायचं. काम करू आपण, ही डायग्राम तिकडे घेऊ. मग आता पहिल्यांदा आपण कोण काढू बरं? ए. ए का अर्थ येईल का आपल्याला? ए फाइंड करता येईल का? ए वाला करता येईल का? का बरं कसं करता येईल? कोणती प्रॉपर्टी यूज होईल सांगा? कोणती प्रॉपर्टी यूज होईल? इंटिरियर अँगल. व्हेरी गुड. कोणती? बघा ना, इंटिरियर म्हणजे मधून आहे दोघं पण, आणि एकाच बाजूने. आणि इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी काय असते? काय असते? इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी पाठ करू नका. तुम्हाला काय सांगितलंय? एक अँगल छोटा आहे, हा छोटा दिसतोय ना, हा काय दिसतोय रे? दिसतोय का नाही दिसत? मोठी करू का डायग्राम? का दिसतोय ना? एक छोटा आणि एक मोठा दिसतोय ना. छोट्यातला आणि मोठ्यातला फरक कळतो ना तुम्हाला? मग एक छोटा आणि एक मोठा म्हटलं का दोघांची ऍडिशन किती राहणार आहे? इथपर्यंत कळालं? मग आता काय बघा, पहिलं इन गिवन, हे काय गिवन वगैरे जे आहे ते लिहून टाकलं तरी चालेल, जे बुक्स मध्ये आहे का ते सरळ लिहून टाकायचं. काय काय गिवन दिलंय? लाईन पी अँड लाईन क्यू पॅरलल, लाईन एल इज पॅरलल लाईन काय? एम. ओके. आणि एक अँगल पण दिलाय आपल्याला, किती दिलाय बरं? 80. ते लिहून टाकायचं गिवन मध्ये. मग तिथं काय बघा, अँगल 80 डिग्री प्लस अँगल ए, हे दोघांची ऍडिशन किती होणार आहे बरं? 180 डिग्री. बिकॉज जस्टिफाय करायला का आलं? तिथं रिझन लिहायचं. काय रिझन लिहायचं आपल्याला? बिकॉज इंटिरियर अँगल पण लिहू शकतो, आणि एकाच लाईनवर आहे ना, तर लिनियर पण लिहू शकतो, काही फरक पडत नाही. कोणताही लिहा तुम्ही. काय लिहू शकता इथं? इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगल हे काय? इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगलची ऍडिशन किती असते? 180. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. देअरफॉर अँगल काढून टाका. 80 प्लस ए इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची आहे ना, मग हा 80 प्लस तिकडे गेला काय होणार आहे? मायनस 180 मायनस 8. मग 180 मायनस 8 किती होणार आहे रे? 100. ए ची व्हॅल्यू किती आली तुमच्यावाली? 100. अँगल आहे म्हणून डिग्री लिहित जा. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली आपली? 100 डिग्री. कळालं काय सर? एक तर झाला. आता काय काढू आपण? हा काढलाय, हा काढता येईल का आपल्याला? सी वाला काढता येईल का? किती असेल सी वाला? 100 असेल. कसं काय? नाही ना. व्हेरी गुड. 80. बरोबर ना? बघा इकडे लक्ष द्या, लक्ष द्या मी काय म्हणतोय. हा 80, हा किती काढला? 100. या दोघांचं रिलेशन, ह्या दोघांचं नाहीये. सी जेवढा असेल तेवढा बी राहील, आणि जेवढा बी राहील तेवढा कोण राहणार आहे? सी. हे क्लिअर आहे ना? आता बघा, हा किती बरं? 80. आणि हा अँगल, इथला अँगल हा कोणता आहे रे? या दोघां कोणती प्रॉपर्टी आहे दोघांची?
बाहेरून आहे म्हणजे एक्सटेरियर. अल्टर केलंय का साईडला? येस. म्हणजेच काय हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल नेहमी इक्वल असतात. का? दिसतो ना, हा बी छोटाच अँगल आहे, हा पण छोटाच अँगल आहे, छोटा छोटा इक्वल. हा मोठा आहे आणि हा सुद्धा मोठा आहे, तो सुद्धा इक्वल असता. पण आपल्याला ती काढायची आहे का? नाही. मग आपल्याला इथला माहिती आहे म्हणून आपण लिहू शकतो बघा सेकंड. कळालं मी काय बोललोय? नक्की ना. मग इथं काय म्हणू शकतो आपण? इथं काय होईल? अँगल 80 डिग्री इज इक्वल टू अँगल कोणता राहील रे? अँगल कोणता? सी. हे दोघं का इक्वल राहणार आहे? तर आन्सर लिहिणं महत्वाचं, जर रिझन लिहिणं महत्वाचं. का? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल इक्वलच असतात. हे कधी लक्षात येईल, कधी लक्षात येणार नाही. पण तुम्हाला काय ट्रिक सांगितली मी? दिसायला छोटे छोटे सारखे, दिसायला मोठे मोठे सारखे, एक छोटा आणि एक मोठा आहे 180. बस एवढंच लक्षात ठेवायचं. फक्त डायग्राम व्यवस्थित बघा, फिगर व्यवस्थित दिसली पाहिजे, म्हणजे डायग्राम व्यवस्थित दिसली पाहिजे. लक्षात आलं ना? व्यवस्थित डायग्राम पाहिली तर तुम्हाला लगेच आन्सर कळून जाणार आहे. आलं लक्षात? मग आता काय होईल? मग हा अँगल जर ET ना, तर साहजिक सी ET इज इक्वल टू सी ना, म्हणजे त्याचा अर्थ अँगल सी किती राहणार आहे? 80 डिग्री. आलं ना तुमचा आन्सर? एवढंच आन्सर. मग आता थर्ड वाला कोण काढायचा आहे तुम्हाला? थर्ड वाला इथं गेली तुम्ही. चला कोणता काढायचा तुम्हाला? बी. आता सी आणि बी मध्ये काय रिलेशन आहे? लिनियर आहे. लिनियर आहे? लिनियर नाही बाबड्यांना. याचं तोंड इकडे आहे, याचं पण तोंड इकडे. आठवतं ना? तोंड पण बघायचं अधून मधून, दिसतंय ना तोंड व्यवस्थित? मग मधून तोंड बघायचं. मग बघा अँगल सी इज इक्वल टू अँगल काय राहणार आहे? बी. का असं डायरेक्टली लिहिलं तर रिझन लिहायचं. रिझन काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग. चावलं करे काही तुला? सई चावलं नाही तुला काही एवढ्या? नाही ना. मग आता सी वाला किती आलाय बरं? 80. म्हणजे याचा अर्थ बी सुद्धा किती राहणार तुमचा? 80 डिग्री. सॉरी, बी सुद्धा किती राहणार आहे? 80 डिग्री. आला का तुमचा? अँगल ए पण आला, अँगल बी पण आला आणि अँगल सी पण आला, तिन्ही पण आले. कळले सर्वांना? नक्की एकदम शुअर? काही डाऊट, काही अडचण? अजिबात नाही. वा हुशार तुम्ही. आता घ्यायचं आपल्याला छोटासा पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. नक्की कळालं? काही डाऊट नाही ना? हे अँगल फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, छोटे का मोठे. पुन्हा सांगतो, छोटे छोटे अँगल असेल तर, मोठे मोठे असेल तर, एक छोटा एक मोठा असेल तर, दोघांची तोंड एकाच बाजूने असेल तर ते कशा असतात? इक्वल असतात. आलं लक्षात? थोडं पाठ करा, थोडाफार तर अभ्यास करावाच लागेल. आता 8वीला आले तुम्ही, थोडेफार तर मोठे झालेचे. थोडा घरी जाऊन पुन्हा तुम्हाला रिवाइज करायचं आहे. एकदा रिवाइज केला मग पुन्हा अडचण येणार नाही तुम्हाला. बरोबर का नाही? काय म्हणते बाई? बरी आहे तुझी तब्येत? आजारी नाही पडली? बर, आता काही लय बोलणार नाही मी जास्त. बर, क्वेश्चन नंबर कोणता आता आपला? 4. कोणता चालू आहे आपला? क्वेश्चन 4. पाठीमाग कळतंय ना? ती हुशार आहे तुमच्यापेक्षा, तिचा पद आन्सर दिले सरांपेक्षा. छान. हा, आता म्हातारे झाले का? वय झालं, लक्षात राहीना का तुमचं? बरं चला क्वेश्चन नंबर 4 बघूया. पुन्हा इथं 2 पॅरलल लाईन्स आहे आणि एक काय आहे? ट्रान्सव्हर्सल. या 2 लाईन एकमेकांना पॅरलल. ही काय? ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलचं नाव काय? यल. ह्या जो 2 पॅरलल यांचं नाव काय? पहिल्याचं ए अँड बी. बरोबर ना? पुढे काय दिलंय आपल्याला? हा अँगल दिलाय तुम्हाला. किती दिलाय रे?
105 डिग्री दिलाय. त्याच्या खालचा कोणता दिलाय बरं? झेड. ओके, अजून काय दिलाय? हा दिलाय तुम्हाला इकडचा एक्स, इकडचा काय दिलाय? वाय. आता मला लगेच आन्सर सांगा. सही सांग बाबड्या. एक्स आणि वाय कसे असतील रे? व्हेरी गुड. अरे कसलं हुशार झालं पोरग. कधीच फेकून दिलं मोठे दिसत म्हणून. रिझन काय सांग? रिझन दोघं इक्वल आहे. रिझन काय इक्वलचं? ए पांग्या, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. काय भाई सांग? अल्टरनेट आहे. जे एकमेकांच्या विरोधात असतात ते सारखेच असतात. जे एकमेकांच्या विरोधात आहे. घरचे मम्मी पप्पा विरोधात आहे एकमेकांच्या, पण ते बिचारे सारखेच आहे. ते तुमच्या पुढे शहाण्याने वागायचं, बाकी काय. ओके, तर एक्स आणि काय आहे? वाय. हे कसे अपोजिट आहे ना. अपोजिट असले तर काय होणार आहे? इक्वल आहे. म्हणजे एक्स जर आपल्याला मिळाला तर आपोआप वाय मिळून जाईल, वाय जर मिळाला तर आपोआप एक्स मिळून जाईल. ओके, आता मला सांगा इथं हा 180 सॉरी 100 किती आहे? 5. हा किती असेल रे? कारण की या दोन लाईन एकमेकांना पॅरलल सांगितले आणि एक काय? ट्रान्सव्हर्सल. दोन लाईन एकमेकांना पॅरलल आणि एक लाईन जर ट्रान्सव्हर्सल असेल तर आपला दणका चालूच द्यायचा. तोच कोणता? पुढे तोंड आहे, अपोजिट तोंड आहे का, मधून छोटी दिसते आहे का, मोठी दिसते आहे का, ऍडिशन दिसते का, दपादप सांगायचं. अलग लक्षात. मग तसे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलंच ऑलरेडी. लाईन ए अँड लाईन बी आर पॅरलल अँड लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल. ऑलरेडी सांगितले. पॅरलल असेल तर आपला एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होतोय. मग आता इथं काय बघा, पहिला आपण एक्स काढूया. काय काढू आपण? पहिला एक्स. मग अँगल एक्स इज इक्वल टू अँगल कोणता राहील? 105. हे काय इक्वल राहणार आहे? करस्पॉन्डिंग. रिझन लिहायचं काय? हे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल आर ऑलवेज अरे का लक्षात. मग देअरफॉर अँगल काढून टाकला तरी पण आपला आन्सर काय राहील? अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. हेच तर आपल्याला आन्सर काढायचं होतं ना. अँगल एक्स काढायचा होता. किती आला बरं तो आपला? 105. एक्स आला. वाय येईल का? वाय त्याच्याच काय? अपोजिट आहे. एकच्या अपोजिट आहे ना. म्हणजेच काय राहील बरं मग आता? सेकंड. अँगल वाय इज इक्वल टू अँगल काय राहणार तुमचा? एक्स. हे दोघं इक्वल आहे. काय इक्वल आहे? तर रिझन लिहिणं महत्वाचं आहे. पुन्हा काय राहील रे? अपोजिट. अपोजिट अँगल्स. हे काय? अपोजिट. अपोजिट अँगल नेहमी इक्वल असतं म्हणून मी डायरेक्ट इक्वल दाखवून दिले. आणि देअरफॉर अँगल वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आपली? 105 डिग्री. मग साहजिक तुमची आली या वायची व्हॅल्यू सुद्धा किती राहणार आहे? 100. एक्स आला तुमचा 105, वाय सुद्धा किती आला? 105. आता इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काढायचं आहे काय? झेड. याला विसरून जा. हा काय? बी लाईन विसरून जा. मग ही लाईन एकाच लाईन, हे दोन्ही अँगल एकाच लाईनीवर आहे ना. आणि एकाच लाईनीवर असलं काय होणार आहे? लिनियर. आणि तुम्हाला आधीच सांगितलं एक अँगल कसा आहे? मोठा दिसतोय का? एक कसा आहे? ही लिनियर आहे. मग लिनियरची ऍडिशन किती राहील? कारण की एक छोटा आणि एक मोठा असलं काय म्हणायचं? ऍडिशन 180. आपण इकडे क्वेश्चन नंबर 3 बघतो आपण. काय मग? अँगल झेड प्लस अँगल 105 डिग्री इज इक्वल टू किती राहणार आहे? 180 डिग्री. का 180 आहे? त्याचं रिझन लिहायचं. याच्या पुढे लिहायचं रिझन. काय बरं हे? लिनियर अँगल्स. मग लिनियर अँगल असेल तर ऍडिशन आपली 180 आहे. आणि देअरफॉर मग काय होईल बरं इथं? झेड प्लस 105 इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची? फक्त झेडची. मग झेड उरलेले सर राईट हँड साईडला टाकू आणि बाजू बदलाल त्यांनी साइन काय होते? चेंज होतात. 180 मी तसाच ठेवला. हा प्लस 105 तिकडे गेला काय होणार आहे? मायनस 105. दोघांची सबट्रॅक्शन किती होणार आहे रे? 75 डिग्री. व्हेरी गुड. मग तुमचा झेडची व्हॅल्यू किती आली बरं? 75 डिग्री. कळलं का? नक्की एकदम.
काही डाऊट राहील? सिंपल क्वेश्चन आहे ना. फक्त काय माहित पाहिजे आपल्या प्रॉपर्टी ज्या सुरुवातीला सांगितल्या, ज्या मी सुरुवातीला सांगितल्या प्रॉपर्टी त्या पाठच करा. बाकी शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला मी सांगितलीच कशी लक्षात ठेवायची. नक्की कळालं ना? काही डाऊट राहील का इथपर्यंत? 100% नाही. आता आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेटचा शेवटचं एक्झाम्पल बघायचं. शेवटचं एक्झाम्पल होईल आणि नंतर मग इथं आपण थांबूया. व्यवस्थित लिहून घ्यायचं बरं का हे. तुझ्या जागेवर. ओके. आता आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा लास्ट वाला. कोणता आहे बरं? 5. बघा त्याच्या सुद्धा एक डायग्राम दिली पुन्हा. आता किती लाईन पॅरलल दिले? 3 लाईन्स पॅरलल दिले, बरोबर ना? बघा ह्या 3 लाईन एकमेकांना पॅरलल आहे. सॉरी, एक लाईन, देन ही दुसरी लाईन आणि ही तिसरी लाईन आहे ना पॅरलल? होच म्हणायचं. थोड्याफार इकडे तिकडे होऊ शकतात. ही लाईन